4 वर्षापूर्वी म्हणजे आपण इयत्ता 7वीमध्ये असताना डायरी म्हणजेच रोजनिशी हा पाठ अभ्यासला. रोजनिशी म्हणजे रोजच्या घडामोडींची नोंद ठेवणे. ह्यामुळे आपल्याला आपल्या कामांचा त्यांच्या गरजेप्रमाणे योग्य क्रम ठरवता येतो. रोजनिशी लिहिण्याची सवय ही चांगली मानली जाते हे आपण अभ्यासलं. इयत्ता 8वीमध्ये डिक्शनरी म्हणजेच शब्दकोश हा पाठ अभ्यासला. एखाद्या भाषेतील आकारविल्लेनुसार म्हणजे मराठी अल्फाबेटनुसार असलेल्या सर्व शब्दांचा संग्रह म्हणजे शब्दकोश होय. शब्दकोशाचे अनेक प्रकार असतात, जसे की ऐतिहासिक शब्दकोश, शेतीविषयक शब्दकोश. या शब्दकोशामध्ये सपोज आपण एखादा शब्द घेतला आंबा, या शब्दाचा एक मधुर फळ असा अर्थ दिला जाईल. तसेच ही फळांच्या वर्गात मोडणारी एक वस्तू असून तिची चव मधुर असते अशी माहिती मिळेल. परंतु आंब्याचे वनस्पतिकुल, त्याचा आकार, त्याची साल, त्याच्या विविध जाती, त्याला लागणाऱ्या जमिनीचे हवामानाचे स्वरूप, त्याला लागणारी खते, लागणारे पाण्याचे प्रमाण अशी सर्व माहिती चित्रांसह विश्वकोशात सापडते, एन्सायक्लोपीडिया. आणि या विश्वकोशाची माहिती आपण इयत्ता 9वीमध्ये घेतलेली आहे. 1976 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आत्तापर्यंत विश्वकोशाचे 18 खंड प्रकाशित झाले आहेत. यावर्षी आपण व्युत्पत्ती कोशाची माहिती घेणार आहोत. व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे, म्हणजेच उगम शोधून काढणे. पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राची भाषा नदीसारखी आहे. ती सतत बदलत राहते व नवीन रूप धारण करत असते. ध्वनी किंवा स्पेलिंग सारख्याच असलेल्या शब्दांचे मूळ देखील शोधावे लागते. शब्दांचे मूळ आणि समान अर्थ किंवा त्या शब्दांचे इतर भाषांच्या इतर शब्दांसह असलेला संबंध शोधून काढणे. मग व्युत्पत्ती कोश म्हणजे काय? तर शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह किंवा साठा. आपण दैनंदिन जीवनात अनेक मराठी शब्द उच्चारतो, वाचतो, लिहितो. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे शब्द कसे तयार होत असतील, हे शब्द कुठून आले असतील. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला व्युत्पत्ती कोशात मिळतात. शब्दांचे मूळ व सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले तर त्यांच्या मनात मराठी भाषेविषयी आस्था, आवड निर्माण होईल. हाच उद्देश मनात ठेवून व्युत्पत्ती कोश हा पाठ इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. व्युत्पत्ती कोशाचे स्वरूप विद्यार्थ्यांना कळावे यासाठी आई आणि मुलगी राधा यांच्या संवादाचा वापर केला आहे. चला तर मग आपण व्युत्पत्ती कोश या स्थूल वाचनाचे वाचन करून सविस्तर माहिती घेऊया. राधा आपल्या आईला कोपऱ्यात कॉर्नरमध्ये ठेवलेल्या वस्तूकडे पाहून विचारते, आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? त्यावर आई तिला सांगते, अगं ती सतार आहे,
ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजांकडून. गावाकडे होती ती आज आणली आहे. आईने तिला स्पष्टीकरण दिलं की कोपऱ्यात ठेवलेली ती वस्तू एक वाद्य आहे आणि त्याला सतार असे म्हणतात आणि एका महाराजांकडून तिच्या वडिलांच्या वडिलांना म्हणजेच आजोबांना बक्षीस इनाम म्हणून मिळाली होती. ती गावाकडे होती आणि आजच इकडे आपल्याकडे आणली आहे. इनाम इनाम म्हणजे काय ग आई? अगं, इनाम म्हणजे बक्षीस. अगं, माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. त्यावर आई म्हणते, हो मला माहीत आहे ती. मग राधाला प्रश्न पडतो, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? त्यावर आई म्हणते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया. त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. आई आजोबांच्या खोलीत जाते आणि मराठी व्युत्पत्ती कोश हे पुस्तक घेऊन बाहेर येते. मग दोघीजणी त्या मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये इनामदार या शब्दाचा अर्थ शोधायला लागतात. त्यावेळी त्यांना त्याचा अर्थ सापडतो. इनाम म्हणजे नाम आणि त्याचा अर्थ दिलेला आहे कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस आणि इंग्रजीमध्येही शब्द दिलेले आहेत, प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रँट. और म्हणजे अरेबियन भाषा. इन प्लस आम म्हणजेच वरिष्ठाकडून मिळालेली देणगी असा इनाम ह्या शब्दाचा अर्थ त्यांना सापडला. मग आई राधाला सांगते, बघितलंस का राधा, हे इथे और लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. दार प्र म्हणजे प्रत्यय, सफिक्स वर्ड आपण म्हणतो त्याला. स्वामित्वदर्शक फारसी प्रत्यय, अ टर्मिनेशन शोईंग पोझिशन. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. मग आजोबांना महाराजांकडून वरिष्ठाकडून मिळालेली सतार ही देणगी आहे, म्हणजेच आजोबा हे इनामदार आहेत. राधाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या मराठी व्युत्पत्ती कोशातून मिळाल्यामुळे ती खूप आनंदी झाली आणि आईला म्हणाली, आई, ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. सुरुवातीला प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे व्युत्पत्ती
आणि व्युत्पत्ती कोश म्हणजे काय आणि त्याचं कार्य काय याविषयीची माहिती आता आपण घेणार आहोत. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. आता हे डेफिनेशन झालं, व्याख्या झाली व्युत्पत्ती कोशाची. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. ओरिजिन, मूळ म्हणजे ओरिजिन, तो शब्द कुठून आला, कशा प्रकारे तयार झाला याविषयीची माहिती आपल्याला या व्युत्पत्ती कोशात मिळत असते. उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळांतील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापर असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. आता इथे शब्द आलेला आहे अर्थोचित बदल. अर्थोचित बदल म्हणजे अर्थामुळे होणारे बदल. द वर्ड चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू इट्स मिनिंग. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. हे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी त्याने उदाहरण दिलेलं आहे. मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला. मग हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? संस्कृत. आणि संस्कृत भाषेतला शब्द कोणता आहे? अग्नी. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. आता अग्नी हा शब्द आपल्याला जरा उच्चारायला कठीण असल्या कारणाने तो सोपा करून दाखवलेला आहे, सुलभीकरण करून दाखवलेलं आहे आणि त्यासाठी त्याने आग हा शब्द वापरला. उदाहरणार्थ, अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. आता प्राकृत म्हणजे काय? तर प्राचीन व मध्ययुगीन लोकभाषा. an ancient or medieval vernacular dialect. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यांसारख्या आधुनिक भाषांत त्यापासून आग हा शब्द तयार झाला. म्हणजे अग्गी या शब्दापासून अग्नी आणि मग आग हा शब्द तयार झाला. म्हणजेच अग्गी या शब्दाचे सुलभीकरण करण्यात आलं. सुलभीकरण करणे म्हणजे सोपे करून सांगणे, टू सिम्प्लिफाय. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, सहवासात येतात, तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. कधीकधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. ह्या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. आता शब्दसिद्धी म्हणजे काय? तर शब्द निर्माण होणे, वर्ड फॉर्मेशन, द क्रिएशन ऑफ अ न्यू वर्ड. आता इथे तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण दिलेलं आहे तुंड. मूळ ओरिजिन वर्ड आहे तुंड आणि हा शब्द संस्कृत भाषेतला आहे, परंतु मराठी भाषेत तोंड हा शब्द म्हणजे त्या तुंड या शब्दाचं सुलभीकरण सिम्प्लिफाय करण्यात आलं आणि मराठी भाषेत तो तोंड असं झाला. आता तुप्प. तुप्प हा कन्नड भाषेतला शब्द, त्याचं सुलभीकरण मराठीमध्ये कसं झालं? तूप. इत्र. इत्र हा अरेबियन भाषेतला शब्द आहे, परंतु त्याचं सुलभीकरण करण्यात आलं ते मराठी भाषेमध्ये अत्तर अशा प्रकारे. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात, ते करावेच लागतात. निरीक्षण करा. तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा
उदाहरणार्थ व्हॉट्सॲपची भाषा, या सगळ्यांत खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो आणि किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. जेव्हा व्युत्पत्ती कोशामध्ये शहाणा या शब्दात कुठून आला असेल, कसा तयार झाला असेल हे शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी जाणवलं की सज्ञान ह्या शब्दावरून हे सगळे शब्द तयार झाले असावेत. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त मतलब वर्जिन मीनिंग के अलावा शहाणाचा अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ़ होत आहे. अभी हम लोग अतिशहाणा करके भी बुलाते हैं ना, किसी को बोलते हैं अरे ये तो अतिशहाणा है. तर हा शब्दसुद्धा आता पुढे पुढे येईल. काही काळाने याची नोंद म्हणजे टिप्पणी और रेकॉर्ड व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात हे स्पष्ट होण्यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिलेली आहेत, ते आपण पाहूया. शब्द अनेक, अर्थ एक, वेगवेगळ्या संदर्भात वापर. आता इथे बघा, वात, पवन, मरुत, समीर, अनिल हे शब्द वेगवेगळे असले तरी त्याचा अर्थ एकच होतो, काय? वारा. मग हा शब्द अनेक शब्दानुसार वेगवेगळ्या संदर्भासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ पवनचक्की. पवनचक्की वह मशीन है जो हवा के बहाव की ऊर्जा लेकर विद्युत ऊर्जा उत्पन्न करती है. ये संदर्भ देने के लिए हम पवन चक्की यही शब्द यूज़ कर सकते हैं. वात चक्की, अनिल चक्की असं आपण म्हणू शकत नाही. त्यासाठी पवन चक्की हा शब्द वापरला गेला पाहिजे. आता दुसरं दिलेलं आहे चक्र. आता चक्र हे या संदर्भासाठी वातचक्र असं आपण म्हणू शकतो. पवनचक्र, समीरचक्र असं आपण म्हणू शकत नाही, कारण वेगवेगळ्या संदर्भाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आपल्याला योग्य तोच शब्द वापरावा लागतो. तुम्हाला आणखी काही उदाहरणं देते. अरण्य, वन, कानन अनेक शब्द आहेत, परंतु त्याचा अर्थ काय होतो? जंगल. दुसरं उदाहरण सदन, भवन, गृह अनेक शब्द, परंतु त्याचा अर्थ होतो घर. आणखी उदाहरण महिला, वनिता, नारी अनेक शब्द आहेत, परंतु त्याचा अर्थ होतो स्त्री. तर अशा प्रकारे अनेक शब्दासाठी अनेक जरी शब्द असले तरी अर्थ एकच होतो. असे शब्द आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये सापडतात. आता पुस्तकात बघा, तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. जरी तुम्हाला शब्द स्पेलिंग सारखी दिसली तरीसुद्धा काही वेळेला त्याचा अर्थसुद्धा बदलतो संदर्भानुसार. इथे उदाहरण दिलेलं आहे. शब्द एक पाठ. पाठ हा शब्द आहे, त्याचे दोन वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. माझी पाठ दुखते आहे. पाठ म्हणजे शरीराचा अवयव. आणि दुसरा पाठ हा शब्द आहे, तो कोणत्या संदर्भात वापरला ते पाहूया. हा पाठ सोपा आहे. पाठ पुस्तकातील धडा या संदर्भासाठी पाठ हा शब्द वापरला गेलेला
आहे. आता आणखी तुम्हाला मी दुसरी उदाहरणं देते. सपोज नाव म्हणजे होडी एका अर्थाने, आणि दुसरा अर्थ काय होतो त्याचं, एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे नाव. आता दुसरा शब्द बघा, तीर हा शब्द घेतला तर एका अर्थासाठी, एका संदर्भासाठी काठ, किनारा, समुद्राचा किनारा, नदीचा किनारा असं पण म्हणतो, त्याला पण तीर असं म्हणतो. आणि दुसरा तीर ह्या शब्दासाठी अर्थ आहे बाण, धनुष्यातून निघालेला बाण असं आपण म्हणतो. आता वात शब्द घ्या. आता वात हा शब्द आपण नुकताच पाहिला, ह्याचा अर्थ होतो वारा. परंतु वात या शब्दाचा दुसराही अर्थ निघतो की दिवा जो असतो, दिव्याची जी वात असते त्याला वात असं म्हणतात. तसंच आणखी घ्या जीवन म्हणजे आयुष्य, लाईफ. परंतु जीवन याचा दुसरा अर्थ होतो पाणी म्हणजे वॉटर. तर अशा प्रकारे आपण पाहतो की शब्द जरी एक असला, स्पेलिंग जरी सारखी असली तरी काही वेळेला त्याचे द्विअर्थ निघत असतात, दोन अर्थ निघत असतात. तर असेही शब्द आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये सापडतात. व्युत्पत्ती कोश कसा पाहावा? आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले, कुतूहल म्हणजे क्युरियोसिटी, उत्सुकता, तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ, दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? दिवाळी श्री, दिव्यांची रांग, एक सण दिव्यांसंबंधी. अ रो ऑफ लाईट्स, अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्टर्नल इल्युमिनेशन्स. सन इथे फुल स्टॉप दिलेला आहे, म्हणजे हे लघुरूप शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. सन म्हणजे संस्कृतमध्ये दिवाळीला दीपावली असे म्हणायचे. आता पुढे दिलेलं आहे प्रा आणि फुल स्टॉप आहे, म्हणजे प्राकृत म्हणजे एन्शियंट टायमाला दिवाळीला दिवावली असे म्हणायचे. बंग म्हणजे बंगाली भाषेमध्ये देवी आली, दिवाळीला दिवई आली असे म्हणायचे. आणि ओ म्हणजे ओडिया म्हणजे ओडिसा राज्यात बोलली जाणारी भाषा, अ लँग्वेज स्पोकन इन द स्टेट ऑफ ओडिसा. तर ओडिया भाषेमध्ये दिवाळी असे म्हणायचे. हिंदी किंवा हिंद आणि पन म्हणजे म्हणजे हिंदी आणि पन म्हणजे पंजाबी. हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये दिवाळीला दिवाळी असे म्हणायचे. सिंग म्हणजे सिंधी भाषेमध्ये दिवाळीला दिवाळी असे म्हणतात. आणि गु म्हणजे गुजराती भाषेमध्ये दिवाळीला दिवाळीच म्हटलं जाते. आता आपण व्युत्पत्ती कोशाचं कार्य पाहणार आहोत. व्युत्पत्ती कोश 4 प्रकारे कार्य करतो. एक पहिलं दिलेलं आहे, शब्दाचे मूळ रूप दाखवणे. मूळ रूप म्हणजे काय? ओरिजिन शब्द, म्हणजे मराठीमध्ये जो शब्द आहे तो ओरिजिन म्हणजे प्रमाण किंवा बोलीभाषेतून कसा आला ते दाखवणं. दुसरं, अर्थातील बदल स्पष्ट करणे, म्हणजे विशिष्ट प्रदेशात किंवा भौगोलिक परिसरात एका शब्दातील उच्चारात बदल होत असतो, हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. तिसरं आहे उच्चारातील बदल व फरक दाखवणे, म्हणजे भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात, भिन्न काळात चे शब्दात बदल होतात. चौथा आहे बदलांचे कारण स्पष्ट करणे, भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदलांचे कारण स्पष्ट करणे हे व्युत्पत्ती कोशाचं कार्य आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की ॲन एटमॉलॉजिकल डिक्शनरी इज अ कलेक्शन ऑफ वर्ड्स that discusses the etymology of the words listed. The etymological dictionary works in 4 ways. 1. It presents standard form.
the dialect and the origin of a word in the Marathi language. Second, the pronunciation of a word varies according to the region and geographical location. It explains the variation and differences in the pronunciation. Third, any language undergoes a change over a period of time. It presents those changes with reasoning that occur in different period of time from historical point of view. Fourth, due to various reasons, different communities have different meanings for certain words. It explains these differences in meanings of such words. व्युत्पत्ती कोश हा पाठ 2 विभागात विभागला आहे.